कार्यानुभव अंतर्गत आज एक वेगळा प्रकार शिकवण्यात आला. नाव आहे मॅजिक फ्लॉवर. मॅजिक फ्लॉवर का बरं? एकात एक असे फुलं यामध्ये आहेत म्हणून याला नाव आहे मॅजिक फ्लॉवर. खरं तर हे शैक्षणिक साहित्याचाच एक प्रकार आहे, परंतु कार्यानुभव अंतर्गत मुलींना छोटी छोटी फुलं तयार करून त्याच्यापासून मॅजिक फ्लॉवर कसं तयार केलं जातं हे आज या कार्यशाळेमध्ये शिकवण्यात आलं. विद्यार्थ्यांनी गोलात गोल काढून नंतर ते बाहेरच्या बाजूने कापून घेतले. कापलेले जे गोल आहेत याच्या घड्या मात्र अतिशय परफेक्ट करणं अपेक्षित असतं, त्याशिवाय मॅजिक फ्लॉवरच्या घड्या बसत नाहीत. म्हणून आज प्रत्येकाला त्याची घडी पहिल्यांदा शिकवण्यात आली. अर्धगोलामध्ये असणारी घडी एकावर एक टाकून ते मुडपून मॅजिक फ्लॉवर नंतर एकमेकांमध्ये कसं चिकटवायचं याचंही प्रात्यक्षिक करून घेण्यात आलं. बघता बघता प्रत्येक विद्यार्थिनीने आणि मुलांनी देखील यामध्ये अतिशय आनंदाने भाग घेतला आणि सुंदर आकर्षक असे मॅजिक फ्लॉवर तयार झाले. तयार झालेल्या मॅजिक फ्लॉवरमध्ये जर तुम्ही शब्द लिहिले, मुळाक्षरं लिहिली, अंक लिहिले, वर्गसंख्या लिहिल्या, स्पेलिंग्स लिहिल्या किंवा चित्र काढून त्याच्या पुढे त्याचा शब्द लिहिला तर ते शैक्षणिक साहित्य म्हणून आपण वापरू शकतो. आता जर छोट्या छोट्या फुलांना जर एकात एक चिकटवलं तर कार्यानुभव अंतर्गत सजावटीसाठी देखील हे मॅजिक फ्लॉवर आपल्याला उपयोगी पडत असतात. त्यामुळे दुहेरी हेतू लक्षात घेऊन आज सर्व विद्यार्थ्यांनी या मॅजिक फ्लॉवर बनवण्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला आणि किती सुंदर वेगवेगळ्या रंगांची फुलं एकात एक चिकटवून सुंदर असेही मॅजिक फ्लॉवर्स तयार झाले. त्या उघडणे, परत घड्या घालून आतमध्ये बंद करणे, कमीत कमी जागेमध्ये ते व्यवस्थित ठेवणे, अशा अतिशय सफाईदारपणे होणाऱ्या कृती विद्यार्थिनी करू लागल्या. कसा वाटला आमचा हा आगळा वेगळा उपक्रम? आनंददायी शनिवार अंतर्गत असेच विविध नवनवीन उपक्रम आम्ही शोधत आहोत आणि ते राबवत आहोत. त्यानिमित्ताने शाळेमध्ये शैक्षणिक साहित्याची निर्मिती तर होतेच, शिवाय वर्ग सजावटीसाठी विविध प्रकारचे साहित्य तयार होते आणि विद्यार्थिनींना खरोखरच आनंददायी वातावरणामध्ये विविध प्रकार शिकण्यास मिळतात. सर्व विद्यार्थी यामध्ये आनंदाने सहभागी होतात. शनिवारी सकाळची शाळा असली तरी 100% उपस्थित राहतात.